नमस्कार, मी रश्मी रमेश सोलकर रत्नागिरीतून नाचण्यामधून आले. अयोध्येला जाण्यासाठी आले. आमची इथे खूप चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे. सकाळी उठल्या 5:30 वाजता चहा येतो. त्याच्यानंतर 9 वाजेपर्यंत नाश्ता येतो. नाश्त्यामध्ये बटाटे वडे, पोहे, चहा आणि बिस्किट असं सर्व नाश्त्याचं असतं. तसंच दुपारी नंतर 1 वाजेपर्यंत जेवण येतं. जेवणात पण भात, चपाती, डाळ, भात, भाजी, लोणचं, पापड हे सर्व पदार्थ असतात. पाण्याच्या बॉटल पण आम्हाला दिलेल्या आहेत आणि संध्याकाळी परत चहा आणि चहाबरोबर काहीतरी असं वरखाणं असतं. परत रात्री 7:30-8 वाजेपर्यंत आम्हाला जेवण असतं. पाण्याची बॉटल देतात. भात, भाजी, चपाती, डाळ, पापड, लोणचं हे सर्व पदार्थ असतात आणि झोपण्याची पण आमची अगदी व्यवस्थित सोय केलेली आहे. आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आमची स्लीपरची सोय झालेली आहे. त्यामुळे आम्हाला आणि उद्या आता रामाच्या दर्शनाला जाण्यासाठी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आम्हाला छत्री पण प्रत्येकाला दिलेली आहे. ब्रश, कोलगेट, तेलाची बॉटल, शॅम्पू, साबण हे आमची अत्यावश्यक वस्तू सर्व गरज आमची त्यांनी पुरी केलेली आहे. त्यामुळे आता आम्ही अयोध्येला जाणार आहोत. उद्या आम्ही अयोध्येला पोहोचू. तिथे उतरल्यानंतर तिथे आमची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल याच्याबद्दल खात्रीच आहे. धन्यवाद. माझं नाव जनार्दन गोविंद जाधव, गाव कळमणी खुर्द, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मी काल तारीख 26/4/25 रोजी रत्नागिरी ते अयोध्या ह्या रेल्वेमध्ये मी बसलो. त्या खेडमधून 4 वाजता बसलो. आता आम्ही ह्या प्रवासात आहोत. आम्हाला 2 टाईम जेवण, 2 टाईम नाश्ता, चहा पाणी सर्व व्यवस्थित मिळत आहे. आम्ही एकदम सर्व खुश आहोत. नमस्कार, माझं नाव विनया विनायक गावडे. मी रत्नागिरी आलेले आहे. रत्नागिरी ते अयोध्या तीर्थदर्शन ही अशी आमची सहल आहे आणि ट्रेनमधून आम्ही प्रवास करतो. आज हा प्रवासाचा दुसरा दिवस आहे. इथे आमची खाण्यापिण्याची सगळी सोय उत्तम पद्धतीने चालू आहे. आम्हाला वेगवेगळे किट काही आमदार साहेबांचे वगैरे गिफ्ट दिलेले आहेत. तर त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू पण आहेत. आम्हाला छत्रीसुद्धा मिळालेली आहे ट्रॅव्हल ग्रुपकडून. तर त्यामुळे त्यांची पूर्ण व्यवस्था इथे व्यवस्थित आहे, चांगली आहे. थँक्यू. हॅलो, मी उमा सतीश कुबडे रत्नागिरी गोडाऊन स्टॉपमधून आलेली आहे अयोध्येला जाण्यासाठी. तर इथे आमची व्यवस्था अतिशय सुंदर प्रकारे केली गेली आहे. सकाळी वेळेवर ब्रेकफास्ट, दुपारी लंच, नंतर रात्री डिनर पण व्यवस्थित असतं आणि हे सगळं फूड खूप टेस्टी आहे. म्हणजे काही कंप्लेंट करण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे. आम्हाला उद्याला अयोध्येला पोचल्यावर थोडंफार चालायचं आहे म्हणून त्यांनी छत्री पण दिली आहे. एवढी अगदी म्हणजे घरातल्या माणसांसाठी, आईवडिलांसारखी तिथे सेवा केली जाते आहे असं एकंदर चित्र आहे. धन्यवाद. माझं नाव मंदाकिनी जनार्दन शेटे. तुमच्या मुख्यमंत्रीच्या निमित्ताने आम्हाला तीर्थयात्रा जायला मिळालं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मंत्र्यांचे अभिनंदन. आणि तुमची खाण्यापिण्याची सोय आमची चांगली झालेली आहे आत्तापर्यंत आणि होईल. सगळ्या कामगारांनी आमची चांगली सोय केलेली आहे. त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. IRTC रेल्वेचे आभार. रेल्वेचे आभार. सगळ्या कर्मचाऱ्यांनी पण व्यवस्था चांगली केलेली आहे. आम्हाला छत्री काही वस्तू पण दिल्या, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. नमस्कार, मी विश्वनाथ भगवान कांबळी, जुमे जैतापूर येथील माजी सरपंच. आज आम्ही राम मंदिर तीर्थदर्शन योजनेकरता निघालेलो आहोत. रत्नागिरीत आल्यापासून जे आमचं स्वागत समारंभ वगैरे करण्यात आला तो व्यवस्थित केला. तिथे खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था व्यवस्थित झाली आमची. त्यानंतर माननीय आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीजी उदयजी सामंत या लोकांनी आमचं सगळ्यांचा सन्मान करून आम्हाला गाडीमध्ये बसवलं, व्यवस्थित बसवलं. त्याच्यानंतर गाडीतील जी व्यवस्था होती एकंदरीत सर्व ठाकठीक व्यवस्थित सर्व आहे. खाणे जेवण्याची व्यवस्था आमची व्यवस्थित आहे, साफसफाई व्यवस्थित आहे. आमची नाश्ता पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व व्यवस्थित ठेवलेली आहे त्यांनी. आणि अशीच त्याने आता याही पुढे आमचे ते ठेवतील. उद्या आम्ही दुपारपर्यंत राम मंदिरला पोचू. त्याच्यानंतर परत आमचा परतीचा प्रवास चालू होईल. तो पण प्रवास आम्हाला ते व्यवस्थित सुखसोयी देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते द्यावी त्यांनी.
आताच्या प्रमाणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी जेवणाची पद्धत वगैरे आहे ती सगळी काय व्यवस्थित आहे. साफसफाईची पद्धतसुद्धा व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व खुश आहोत. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही. एवढं बोलून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. राहणार पानवड, गवालेवाडी, ताजी रत्नागिरी. मेरा मुख्यमंत्री स्पेशल यात्रा अयोध्या, इधर जाने के लिए गवर्नमेंट ने अच्छा तरफ से रत्नागिरी रेलवे स्टेशन में ढोल ताशे में अपना स्वागत किया. सब लोगों ने नामदार उदयजी सामंत पालक मंत्री, उसने भी बहुत अच्छा तरफ से मार्गदर्शन किया. उधर से हम अपना अपना सीट पे बैठने के लिए भी सहकार्य किया. अपन तो सब अपना एज 64 है. इधर से रेलवे में आके सब खाना पानी अच्छा तरफ से मिलते हैं और जीवन भी अच्छा तरफ से मिलती है और कुछ नाश्ता पानी भी मिलते हैं. और इधर की सेवा हर घंटे में अपने को पूछ के आता जाता है क्या तकलीफ है क्या नहीं, वो भी पूछ के जाता है. अपना इधर का जो स्टाफ है वो अच्छा तरफ से काम करते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माझे नाव अनंत रामचंद्र केतकर, सीट नंबर 13. मी तीर्थयात्रा अयोध्येसाठी जात आहे. आज तिथपासून निघाल्यापासून आमची उत्तम प्रकारे सोय करण्यात आलेली आहे. जेवण, नाश्ता, चहा पाणी व्यवस्थित आहे. आता आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा उत्तम प्रकारे देण्यात आलेली आहे. अजून मोदीजींचे आभार. हां, मोदीजींचे आभार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार आहेत. आणि आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देत आहे. मी मंदाकिनी चंद्रकांत बसणकर, रत्नागिरी ते अयोध्या मी प्रवास ट्रेननी करते. आमची रत्नागिरी स्टेशनवर उत्तम प्रकारे स्वागत केलं. आम्हाला हार, जपमाळ आणि फ्रुटी वगैरे, पाणी, नाश्ता सर्व काही दिलं. आमची सोय उत्तम केली. तसेच ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला वेळीच दुपारचा आहार म्हणजे जेवण व्यवस्थित छान होतं. तसेच पाणी वगैरे आम्हाला उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे, शुद्ध असं आणून दिलं. जाधव, रत्नागिरी खेडमधून बसलो. खेडमध्ये सर्व व्यवस्थित जेवण, खाणं वगैरे व्यवस्थित आहे. 2 टाईम जेवण, 2 टाईम नाश्ता वगैरे आणि राहण्याची, खाण्यापिण्याची सोय एकदम व्यवस्थित.